नमस्कार, मी अजित चव्हाण। आपली रणसंग्रामची इलेक्शन एक्सप्रेस आज आली आहे ती रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये। रत्नागिरी शहरामध्ये आपला हा आजचा कार्यक्रम होतोय। या लोकसभा मतदारसंघाची चर्चा महाराष्ट्रभर देशभर असते। या ठिकाणी नेमकं यावेळी काय होणार, काँग्रेसचे खासदार या ठिकाणी आहेत आणि या संपूर्ण मतदारसंघामधली नेमकी काय परिस्थिती आहे, काय वाटतंय, सर्वसामान्यांच्या काय अडीअडचणी आहेत, काय समस्या आहेत आणि या निवडणुकीच्या माध्यमातून काय नेमकी आश्वासनं देऊन मतं मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत। इलेक्शन एक्सप्रेस मध्ये आपण सुरुवातीला इथं उपस्थित मान्यवरांचं स्वागत करूयात। आणि सुरुवातीला या ठिकाणी काँग्रेसचे खासदार आहेत डॉक्टर निलेश राणे। ते या कार्यक्रमाला आलेले नाही आहेत, पण त्यांनी आपले प्रतिनिधी या ठिकाणी पाठवलेत। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कीर साहेब, आपलं खूप खूप स्वागत आमच्या या कार्यक्रमामध्ये। त्यानंतर स्वतः शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत या ठिकाणी आहेत, त्यांचं आपण स्वागत करूयात। राऊत साहेब, आपलं खूप खूप स्वागत या कार्यक्रमात। आम आदमी पक्षाचे उमेदवार अभिजित हेगशेट्टे या ठिकाणी आलेत। अभिजित जी, आपलंही या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत। या ठिकाणी जे विद्यमान खासदार आहेत डॉक्टर निलेश राणे, काय त्यांनी असं काम केलंय आणि या निवडणुकीत काय तुमची आश्वासन आहेत लोकांना, काय सांगाल? निलेश राणेंना का परत निवडून द्यावं लोकांनी? मुळात डॉक्टर निलेश राणे यांनी गेली 5 वर्षात या भागातले जे प्रश्न आहेत ते प्रामुख्याने हे प्रश्न लोकसभेत मांडण्याचा प्रयत्न केला। मग तो गाडगीळ समिती असेल, कस्तुरीरंगन समिती असेल किंवा या मतदारसंघातला त्यांचा संपर्क आहे, तो संपर्क अतिशय चांगल्या पद्धतीचा संपर्क आहे। आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो काही विकास निधी त्यांच्या वाटेला आला होता तो पूर्ण विकास निधी आहे, तो खर्ची पडलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने गेली 5 वर्ष त्यांनी लोकांच्या संपर्क ठेवलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं आहे। आणि केलेल्या कामाच्या बळावर आणि संपर्काच्या बळावर आम्ही पुन्हा एकदा लोकांसमोर जातो आणि मतं मागणार। संपर्क आणि कामाच्या बळावर या तरुण खासदाराला पुन्हा संधी द्यावी असं आवाहन त्यांचे प्रतिनिधी करतायत। आपण शिवसेनेच्या उमेदवारांकडे जाऊयात। राऊत साहेब, का तुम्हाला लोकांनी निवडून द्यावं आणि रमेश कीर यांच्या दाव्याशी तुम्ही सहमत आहात का? तुम्ही कशाच्या जोरावरती आता मतं मागणार लोकांकडून? मी अजिबात त्यांच्या दाव्याशी सहमत नाही आहे। किंबहुना या लोकसभा मतदारसंघावर इको सेन्सिटिव्ह आणि गौण खनिजचं जे मानगुट बसलंय, भूत बसलंय मानगुटीवर, त्याचं मुख्य कारण म्हणजे या खासदारांची निष्क्रियता। केरळ सरकारचे लोकप्रतिनिधी जागृत झाले, तिथल्या लोकांना इको सेन्सिटिव्हमधून एक मुक्तता मिळाली, पण या मतदारसंघाचे खासदार डॉक्टर निलेश राणे या प्रश्नावर केवळ संसदेमध्ये 52 सेकंद बोललेले आहेत। हे भाषण मी त्यांचं वाचून दाखवलेलं आहे। आणि केवळ खासदारांच्या निष्क्रियतेमुळे कोकणच्या विकासावर, जनजीवनावर जो परिणाम होतोय त्यामुळे सर्व ठप्प झालेलं आहे। भविष्यामध्ये या सर्वातून हे करायचं असेल तर जागृत आणि मतदारसंघाच्या समस्यांचा अभ्यास असणारा कार्यकर्त्याच्या रूपातून असलेला खासदार देण्याची आवश्यकता आहे। तो विनायक राऊतच्या रूपाने मी देणार आहे। त्यामुळे मी या ठिकाणी आश्वासन नाही तर मी शब्द द्यायला आलेलो आहे आणि वचन द्यायला आलो। नक्की आपल्याबरोबर आम आदमी पक्षाचे उमेदवार अभिजित हेगशेट्टे आहेत। अभिजितजी, विद्यमान खासदारांच्या प्रतिनिधींनी जो दावा केला त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का? विद्यमान खासदारांच्या जो संपूर्ण त्यांनी माहिती सांगितली त्याच्याबद्दल मी सहमत नाही आहे, कारण त्यांनी या मतदारसंघात काय काम केलं हेच लोकांना माहिती नाही आहे। दुसरा महत्त्वाचा भाग आहे निर्भय बनो हे घोषवाक्य घेऊन आम्ही खरं येतोय, कारण गडचिरोलीनंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा अत्यंत संवेदनशील मतदारसंघ झाला आहे। गेल्या 15-20 वर्षात या मतदारसंघात कोकणाच्या मूलभूत विकासाचे प्रश्नच हाताळले गेले नाहीत असं आमचं म्हणणं आहे। इथले मच्छीमारीचे प्रश्न आहेत, इथले शिक्षणाचे प्रश्न आहेत, इथले रोजगाराचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना हात न लावता इथे 32,000 मेगावॅटची अणुऊर्जा प्रकल्प, विद्युत प्रकल्प आणि दुसऱ्या बाजूला मोठे मोठे धरण प्रकल्प आणि त्यातून मोठी स्कॅम असा सगळा घाट घातलेला आहे की नुसता पैसे आणि भ्रष्टाचाराचा बाजार मांडलेला आहे असं आमचं मत आहे। कीर साहेब, हा सगळा आक्षेप तुमच्यावरती होता। इथं राजकीय दहशतवाद आहे, गडचिरोलीनंतर मोठी दहशत या ठिकाणी आहे, तिथं नक्षलवाद्यांची आणि इतर राजकीय दहशत आहे असा आरोप आहे। आपची लोक जे काय बोलतात ते फारसं गांभीर्याने घेण्याची गरज नाही, कारण ते आपवाल्यांनीच आजपर्यंत सिद्ध केलेलं आहे, नंबर 1। त्यामुळे मी माझा फार महत्त्वाचा वेळ फुकट घालवू इच्छित नाही। पण जर लोकसभा मतदारसंघ समोर ठेवला तर आत्ताच शिवसेनेचे उमेदवार म्हणाले इको सेन्सिटिव्ह झोन, पण मी त्यांच्या माहितीसाठी सांगतो की सुरेश प्रभूंनी हा इको सेन्सिटिव्ह झोन खूप प्रेमाने कोकणाला वरदान म्हणून दिलेला आहे। तो कोकणवासी ते भोगतायत सगळी फळं त्याची आज, आणि तो दूर करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहोत। मुळात माझा प्रश्न इको सेन्सिटिव्हच्या संदर्भात आहे। खरं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे गौण खनिजचा जो विषय आहे
हा पर्यावरणाची किंवा जे मायनिंग मधल्या स्कॅम झाल्या त्याच्यामुळं पर्यावरणाचं संरक्षण व्हावं म्हणून वाटतं आणि म्हणून हे सगळं आलेलं आहे. इथलं युपीएचं सरकार राज्यातलं आणि केंद्रातलं हे याच्यात अपयशी ठरले की मूळ मुद्द्यावरती मायनिंग आणि इको सेन्सिटिव्ह झाले. त्याच्यामध्ये गौण खनिज म्हणजे चिरेखाण जी बांधकामा करता लागते आणि वाळू लागते, या प्रश्न हा सुटणं गरजेचं होतं, तो सुटलाय नाही. हे अपयश राज्यकर्त्या सरकारचं आहे. त्याच्यावर त्यांनी काय केलं ते सांगा. मी पहिल्यांदा आधी सांगतो की जो आत्ताचा जो इको सेन्सिटिव्ह झोन आहे हा मुळात पर्यावरण विभागाचा असला तरी त्याच्यात सुप्रीम कोर्ट देखील इन्व्हॉल्व आहे आणि आता जे नोटिफिकेशन जाहीर झालं आहे त्याला देखील ऑब्जेक्शन्स नोंदवण्याची अजून आपल्याला सोय आहे. आम्ही ती ऑब्जेक्शन्स देखील मांडणार आहोत आणि त्या दृष्टीनेच आमचा प्रयत्न चालू आहे. जैतापूर अणुऊर्जाबद्दल हे बोलत असतील तर हे जगात सिद्ध झालेले आहे की सगळ्यात स्वच्छ एनर्जी म्हणून तिच्याकडे बघितलं जातं. अनिल काकोडकरांसारख्या वैज्ञानिकांनी देखील हे सांगितलेलं आहे की स्वच्छ ऊर्जा आहे ती आणि त्याच्यासाठी आम्ही हे करतोय. फक्त हे जे भावनेच्या भरात जे बोललं जातं कोकणाची राख रांगोळी वगैरे होणार आहे तर अशा प्रश्नांना किंवा अशा भाषेला काही उत्तर देणं मला काही फारसं संयुक्तिक वाटत नाही आहे. पण अणुऊर्जा ही देशाची गरज आहे आणि आता तर अणुऊर्जेला विरोध फक्त इथेच मी ऐकतोय. प्रत्यक्षात तिथे मात्र 98% लोकांनी माडबनमधल्या हे पैसे स्वीकारलेले आहेत आणि ऊर्जेला त्यांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे. साहेब, अणुऊर्जा संदर्भात मुस्लिम समाजाच्या मच्छीमारांच्या किती का अडचणी आहेत आणि त्यांची हरकत आहे, त्या संदर्भात मुस्लिम समाजावर गोळीबार करून तुम्ही हा प्रश्न सोडवणार काय? मी बोलतो ना साहेब, मी बोलतो मी सांगतो. बोला. तसं काय मुळात आधी असं आहे की तिथले जे मच्छीमार बांधव आहेत मुस्लिम बांधव आहेत त्यांच्याशी आमचा खूप चांगला संपर्क आहे. त्यांना जो काही तिथे त्रास होणार आहे अशी त्यांना भीती वाटते त्याच्यासाठी देखील त्यांच्याशी आमची सातत्याने चर्चा चालू आहे आणि त्यांना आम्ही हे सांगितलेलं देखील आहे की तुमची जर अशी कुठली अडचण होणार असेल तर आपण एकत्र बसून त्याच्यावर कुठला तरी चांगला मार्ग निश्चितपणाने काढू. मुळात प्रकल्पग्रस्त वेगळे आहेत आणि प्रकल्पाच्या जवळ असणारी लोक वेगळी आहेत अशी भिन्न संकल्पना आहे मुळात. अभिजित एकशेट्टे, मी आपल्याकडे येतो. या दोन्ही पक्षांकडून राजकारण या सगळ्याचं सातत्यानं केलं जातं का? आपल्याला काय म्हणायचं यावर? अणुऊर्जा प्रकल्प हा संपूर्ण कोकणाला घातक आहे. आज जर संपूर्ण फुकुशिमाला बघितलं तर फुकुशिमाचं जे आज संपूर्ण तिथे जड पाणी आहे ते कुठे समुद्रात टाकावं आणि त्याचं रेडिएशनचा प्रश्न फार मोठा जगात झालेला आहे. दुसऱ्या बाजूला फ्रान्स जे 70% अणुऊर्जा करतं त्यांनी ठरवलं की ह्याच्या पुढे अणुऊर्जेचं उत्पादन करायचं नाही तर टप्प्याटप्प्याने ते थांबवायचं. आज संपूर्ण ह्या किनारपट्टीवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर मच्छीमारी बेल्ट आहे की जो संपूर्ण भारतातला मोठा मच्छीमारी बेल्ट मानला जातो आणि तो मच्छीमारी बेल्ट ह्या संपूर्ण अणुऊर्जा प्रकल्पातनं पूर्णतः उद्ध्वस्त होणार आहे. आज जे म्हटलं जातं आहे की आमच्या ह्या जमिनी घेतल्या आहेत, ह्या जमिनी सुद्धा घ्यायला भाग पाडलेला आहे राजकारण्यांनी, दडपशाही करून भाग पाडलेला आहे. त्याचं कारण असं आहे की 1920 पासूनची त्यांची सगळे त्यांचे लोक शोधून काढले. त्या आंदोलनकारांच्या वाट्याला फक्त 7 लाख रुपये राहिले की ज्याची किंमत 52 कोटी होती आणि अशी सगळी राजकीय कोंडी करून त्यांना भाग पडला आहे. हे अत्यंत घाणेरडं आणि गलिच्छ राजकारण. या मुद्द्यावर शिवसेनेची भूमिका काय आहे? थोडक्यात माझी भूमिका स्पष्ट आहे. हा इको सेन्सिटिव्ह लागू करत असताना सह्याद्रीच्या कुशीत असणारा दोडामार्ग तालुका की जिथे मायनिंग आहे त्या ठिकाणी इको सेन्सिटिव्ह 100% वगळला का गेला ह्याचं ह्या प्रश्नाचं उत्तर काँग्रेसच्या खासदारांनी देणं हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर कणकवली तालुक्यामध्ये एक गाव असं आहे की त्या गावामध्ये काँग्रेसच्याच उमेदवाराच्या लोकांचे क्रशर आहे, तो मात्र इको सेन्सिटिव्ह मधून का वगळला गेला? मग तुम्ही स्वार्थासाठी कस्तुरीरंगन इथे आणलीत आणि सर्वसामान्य लोकांचं जीवन तुम्ही उद्ध्वस्त केलेलं आहे. मायनिंग सुरू, अणुऊर्जा प्रकल्प सुरू, पण जांबा दगडाला बंद, वाळूला बंद. नेमकं स्वार्थासाठी हे आणि सर्वसामान्य लोकांचं जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी इको सेन्सिटिव्हचा वापर या विद्यमान खासदारांच्या माध्यमातून झालेला आहे, हा माझा थेट आरोप आहे. या आक्षेपाला आपल्याकडून उत्तर केली साहेब थोडक्यात. मुळात हे पूर्णतः चुकीचं बोलतायत, निराधार आहे. याचं कारण आमचा मुळात या दोन्ही समित्यांच्या अहवालाला मुळात विरोध आहे. हे तर एका गावाचं बोलतायत, आमचा तर मुळातच विरोध आहे की इथल्या कोकणातल्या लोकांना जांबा दगड हवा आहे, त्यांना घरं बांधायला रेती पाहिजे, खडी पाहिजे, त्यांचे प्रश्न अनुत्तरितच आहेत आणि आम्ही दुसऱ्याच विषयावर बोलतोय. मुळात असं एक गाव वगळणं वगैरे प्रत्यक्षात ते सोपं नाहीये, असं कुणीही करणारही नाहीये. हा काहीतरी त्यांचा व्यक्तिगत काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. आमचा मात्र कस्तुरीरंगनला आणि गाडगीळ समितीला दोघांनाही आमचा विरोध आहे, कारण ते कोकणावर अन्याय करणार आहे असं आम्हाला वाटतं. इलेक्शन एक्सप्रेसमध्ये पुन्हा एकदा स्वागत. या मतदारसंघामधला जो मोठा प्रश्न आहे तो म्हणजे गौण खनिज, इको सेन्सिटिव्ह झोन, हा सगळा
जो आहे तो अजून संपायला तयार नाही, त्याच्यावरती आणखी चर्चा व्हावी अशी इथं मागणी आहे. नेमका काय आक्षेप आहे अगदी थोडक्यात? माझा आक्षेप असा आहे की ह्या केंद्र सरकारचे मंत्री जयराम रमेश पर्यावरण मंत्री होते, त्यांनी माझ्या माहितीनुसार ही गाडगीळ समिती नेमली. गाडगीळ समितीचा रिपोर्ट इथल्या काही राज्यकर्त्यांना मान्य नव्हता म्हणून कस्तुरीरंगन समिती नेमायला लावली. आता त्यांचंही ऐकत नाहीत असं जर राज्यकर्त्या पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय कीर साहेब जर म्हणतायत, तर हे राज्य कोणाचं आहे? हे कस्तुरीरंगनचं राज्य आहे, हे गाडगिळांचं राज्य आहे की हे युपीए सरकारचं राज्य आहे? आणि त्यामुळे ह्यांनी हा प्रश्न सोडवलाच पाहिजे. हा चिरेखणीचा विषय आहे, हा सुटलाच पाहिजे. मला तर असं म्हणणं आहे की कुठल्याही सरकारची समिती असेल तर ती आम्हाला मान्यच नाही. म्हणजे गाडगीळ अहवाल असेल तो आम्हाला अमान्य आहे, त्याच्यावर कस्तुरीरंजनचा अहवाल आला तो सुद्धा अमान्य आहे. आणि ते सुद्धा जेव्हा अमान्य करून काही भाग त्याच्यात वगळण्यात आला की कळण्यासारखा जिथे डोंगरच्या डोंगर कापले जात आहेत आणि खनिजे काढली जात आहेत, त्याबद्दल कोणी आवाज उठवताना दिसत नाही. कीरसाहेब, या आक्षेपाचं उत्तर आपल्याकडून अपेक्षित आहे, बोला. मला परत सांगतोय की आम्ही जो अहवाल नाकारतो म्हणजे तो आम्हीच नेमलेली समिती आहे, पण इथल्या लोकांना न्याय मिळण्यासाठी ज्या काही गोष्टी करणं आवश्यक आहे ती भूमिका तर मांडली पाहिजे सरकारकडे. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत म्हणून आम्ही लोकांची भूमिकाच मांडायची नाही, किंवा हे असं म्हणतात म्हणून आम्ही आमचे शब्द बदलायचे असं कधीही होणार नाही. आम्हाला निसर्गाचं संतुलन राखायचं आहे, त्याचबरोबर इथल्या लोकांचे प्रश्न देखील सोडवायचे आहेत आणि म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. कोकणचा कॅलिफोर्निया करायचा असं आश्वासन प्रत्येक निवडणुकीत दिलं जातं, परंतु विनाशकारी प्रकल्प प्रदूषणकारी प्रकल्प आणून कोकणचा कॅलिफोर्निया होईल का? नाही, कसं आहे, हे थोडंसं निवडणुकीपुरतंचं वाक्य आहे. आम्ही कोकणातच राहतो, इथे उद्योगधंद्यांची देखील जोड इथे आवश्यक आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मी हॉटेलियर आहे, आमचं पर्यटनावर आमचं पहिलं प्रेम आहे. पर्यटन खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं, त्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आम्ही देखील शासन पातळीवर प्रयत्नशील आहोत. चौपदरीकरण रस्त्याचा आम्ही त्याच्यासाठीच मागतो आहोत आणि तो देखील चौपदरीकरणाचा कार्यक्रम आता प्रत्यक्षात राबवला जातोय. त्यामुळे पर्यटन मोठ्या प्रमाणात जिथे निश्चित सुरू होईल. पर्यटन मोठ्या प्रमाणात निश्चित सुरू होईल असं म्हणतात कीरसाहेब. विनायक राऊत, आपली काय भूमिका आहे या संदर्भामध्ये? अख्ख्या देशात पर्यटनाच्या संदर्भात सर्वात मागासलेला लोकसभा मतदारसंघ म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा. केंद्र सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या 12 योजना जिल्हा विकास ग्रामीण योजनेच्या माध्यमातून येतात. केंद्राचा निधी येतो वेगवेगळ्या योजनेला. दुर्दैव आहे या लोकसभा मतदारसंघाचं. ह्या लोकसभा मतदारसंघाचे माजी जे खासदार डॉक्टर निलेश राणे मागच्या 5 वर्षामध्ये जिल्हा ग्रामीण विकास योजनेच्या एकाही सभेला उपस्थित राहिले नाहीत. हे त्यांचं यश आहे. काय दिवे लावणार आहेत या कोकणाच्या विकासाचा? आणि जर निधी आणण्यासाठी अपयशी ठरले, सभा घेण्यासाठी अपयशी ठरले, आज कोकणामध्ये जागतिक स्तरावरचे पर्यटक येतात, पण इथे प्राथमिक सामायिक सुविधा ज्या पाहिजेत, इन्फ्रास्ट्रक्चर हे अजिबात नाही आहे. त्यामुळे फक्त मायनिंगवाल्यांचे चोचले पुरवायचे, अणुऊर्जाची लाड पुरवायचे आणि कोकणातल्या पर्यटनावर वरवंटा फिरवायचं काम या काँग्रेसच्या मंडळींनी केलं. की याच विषयावरती अभिजित एक्सिटकडे आपण जाऊयात. कोकणाच्या विकासाचा प्रश्न जे मुख्य आहे त्याचा विचार होत नाही असं माझं म्हणणं आहे. याचं कारण आहे, आमचा पर्यटनासाठी उत्तम जिल्हा आहे. दुसऱ्या बाजूला अत्यंत उत्तम अशी बंदरं आहेत, मच्छीमारी आहे. येथील 48 बंदरांचा विकास करण्याच्या अनेक वेळा संकल्पना झाल्या, घोषणा झाल्या, मात्र एकाही बंदराचा सरकारने विकास केला नाही. त्याच जोडीला इथली मच्छीमारींसाठी आम्हाला मिरकरवाड्यात आज साधा एक लाईट देऊ शकत नाही, पाणी देऊ शकत नाही, स्त्रियांसाठी टॉयलेट नाही, त्याच्यानंतर बर्फाची व्यवस्था नाही, कसल्याच व्यवस्था नाहीत. मग जे इथलं मूलभूत उत्पादन आहे त्याला व्हॅल्यू ॲडिशन दिलं तर जी आमची कोळंबी आज 200 रुपयाने आहे ती 1000 रुपये किलोने जाईल. आणि त्यामुळे हा जो व्हॅल्यू ॲडिशन मग त्याच्यातली वृद्धी त्याला द्यायला पाहिजे, त्याला जोडून द्यायला पाहिजे. या गोष्टी इथे होतच नाही आहेत. तर हे प्रकल्प म्हणजे जे आमचं मच्छीमारी आहे, जो पर्यटन आहे तो उद्ध्वस्त होईल यासाठी 32,000 मेगावॅटचे ऊर्जा प्रकल्प, औष्णिक आणि अणुऊर्जा आणायचे आणि पूर्ण उद्ध्वस्त करून टाकायचं कोकण, हे जर धोरण असेल तर ते धोरण आमच्या कोकणाची पूरक आहे का, हा खरा प्रश्न आहे. नक्की. आणखी इथे काही पुढचे प्रश्न येतात ते आपण घेऊयात. थेट थोडक्यात छोटा प्रश्न. साहेब, कीर साहेबांनी पर्यटनचा विषय घेतला. पर्यटन दृष्टी मला वाटतं राष्ट्रीय महामार्ग महत्त्वाचा आहे, पण हा राष्ट्रीय महामार्ग मी यमराज महामार्ग म्हणतोय. गेले 10 वर्षात 6,000 माणसं मेली, अजून किती माणसं मरण्याची वाट बघायची ते यांना विचारा. चौपदरीकरणाचा मुद्दा प्रचंड, कारण आमच्यासाठी देखील, कोकणासाठीच नाही तर प्रत्येकासाठी ज्याचं कोकणावर प्रेम आहे, चौपदरीकरण महत्वाचा मुद्दा आहे. कीरसाहेब, का नाही झालं आणि कुठपर्यंत आलाय? पर्यंत गोव्यापासून सावंतवाडीपर्यंत झालेलं आहे आणि माणगावपर्यंत देखील झालेलं आहे. पुढच्याला 3,000 कोटीची मान्यता मिळालेली आहे आणि ते काम देखील चालू होणार आहे. त्याचा लवकर हा प्रकल्प पूर्ण होईल असं
होणार ना. प्रतिनिधींकडून तुम्ही आश्वासन देता तुमच्या नक्की पक्षात. होणार. विनायक राऊत, आपलं काय म्हणणं आहे, नेमकी काय परिस्थिती आहे कोकणच्या या चौपदरीकरणाबद्दल? मुंबई गोवा राष्ट्रीय चौपदरीकरण मार्गाचं झालं. चौपदरीकरण करावं यासाठी आम्ही मागच्या 2 वर्षापासून प्रयत्न करतोय. भुजबळ साहेबांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे हजारो विनंत्या गेल्या, पण केंद्र सरकार निष्ठुर आहे कोकणाच्या बाबत, अजिबात निष्ठुर आहे. अख्ख्या जगामधले चौपदरीकरण झालं, पण कोकणच्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला 5,000 कोटी हे केंद्र सरकार देऊ शकलेले नाहीत. ही सत्यस्थिती मानली पाहिजे. सातत्याने शासनाकडे ह्या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष द्यायला शासनाला वेळ नाही आहे आणि शासनाला तिकडे द्यायला पैसेही नाही आहेत. कारण शासनाचं लक्ष कुठे आहे की तो 1,40,000 कोटीचा अणुऊर्जा प्रकल्प कसा येईल, त्याबरोबर ही मोठी मोठी धरणं कशी येतील, की जिथे जिथे 50 ते 60% पैसे खाता येतील ते त्यांना हवं आहे. त्यांना मूलभूत सुविधा नको आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा मुद्दा आपण घेतलाच, पण अनेक महत्वाचे मुद्दे या चर्चेमध्ये आणखी यायचे आहेत. एका ब्रेकची वेळ झाली. इलेक्शन एक्सप्रेसमध्ये लगेचच परतूयात. इलेक्शन एक्सप्रेसमध्ये पुन्हा एकदा स्वागत. सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये आपण आहोत. रत्नागिरीमध्ये आपला हा कार्यक्रम सुरू आहे आणि अनेक प्रश्नांवरती चर्चा होते. उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी इथं अनेक प्रश्नांवरती बोलतायत. थेट छोटा प्रश्न. माझा प्रश्न तिन्ही उमेदवारांना आहे. प्रत्येक इलेक्शनला, निवडणुकीत प्रत्येक पक्ष तरुणांचा वापर करून घेतो, पण ह्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 73 नवीन नावं नोंदणी केलेत, 18 ते 23. तर काय 73,000 तर काय प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला या तिन्ही उमेदवारांच्या रोजगारांच्या संदर्भात? रत्नागिरीत काही गेल्या महिन्यात अशा घटना घडलेल्या आहेत की महिलांनी 7 नंतर बाहेर पडायचं की नाही असा प्रश्न आता आम्हाला पडायला लागलाय. तर मला तिन्ही उमेदवारांनी त्यांनी भविष्यात महिलांच्या सुरक्षितते दृष्टीने ते काय पावलं उचलणार आहेत? महिला कुठेही सुरक्षित नाही आहेत आणि या ठिकाणी आमचे जे खासदार आहेत ते कधीही महिलांच्या सुरक्षिततेबाबत त्यांनी कधी चौकशीही केलेली नाही. कीर साहेब, या दोन्ही याच्यावरती आपल्याकडून आधी उत्तर अपेक्षित आहे, आपण उत्तर द्या. या घटना ज्या घडतात याचं समर्थन कधीही कुणीही करत नाही. या वाईट घटना आहेत, त्याच्यासाठी शासन देखील आपल्या परीने जास्तीत जास्त प्रयत्न आम्ही करतच असतो. त्यामुळे जे खासदारांनी काय केलं नाही असं म्हणणं संयुक्तिक आहे असं मला वाटत नाहीये. आणखी या आक्षेपाला एक उत्तर आहे ताई, बोला. सर्वपक्षीय महिलांनी ह्या बाबतीमध्ये जी काही घटना 2 महिन्यापूर्वी घडली त्याच्या बाबतीत सर्वपक्षीय महिलांनी एकत्रित येऊन पोलीस स्टेशनला निवेदन देणं, आवाज उठवणं ह्या गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे कोणी याला पक्षीय चष्म्यातून महिला बघत नाही. नाही, निश्चितच नाही. म्हणजे सर्वपक्षीय महिलांनी एकत्र येऊन आम्ही याला उत्तर दिलेलं आहे. आपली एकजूट हा प्रश्न उपस्थित करणाऱ्या महिला सुद्धा याच्यामध्ये सहभागी होत्या. सर्वपक्षीय म्हणजे यात राजकारण नसावं, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. सर्वपक्षीय महिलांनी महिलांच्या प्रश्नावरती सगळ्यांनीच आवाज उठवा. कीर साहेब, राहिला युवकांचा प्रश्न सोडवण्यासाठीच वेगवेगळे उद्योगधंदे आणण्याचा प्रयत्न शासनाचा नेहमी राहिलेला आहे. आणि एका बाजूला नवीन प्रकल्प आणायचे नाहीत आणि दुसऱ्या बाजूला मात्र रोजगार निर्मिती करायची, असा हा जो एक दुष्टचक्र आहे हे कोकणाला सध्या भेडसावतं आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. पण उद्योगधंदे आणण्याची भूमिका आपली असली पाहिजे. एकाच प्रकल्पाचं वारंवार उदाहरण द्यायचं आणि सतत कोकणाचा विनाश होतोय असा आरडाओरडा करायचं हे फारसं चांगलं नाहीये. आणि दुसरी गोष्ट या निमित्तानं मी सांगू इच्छितो, आमचे खासदार फक्त ही 5 वर्षच खासदारांची टर्म झालेली अभिजित, पण याच्या आधी 15 वर्ष तब्बल शिवसेनेचे खासदारच इथे राहिलेले आहेत आणि त्यांचं काय योगदान आहे ते देखील बघता आलं असतं आपल्याला. तेव्हा आता हे 5 वर्षाच्या टर्म मध्ये त्यांनी जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. विनायक राऊत, नवमतदार मोठ्या संख्येने आहेत, नवीन तरुणांसाठी आणि महिला सुरक्षित नाहीयेत. काय तुमचा अजेंडा असेल, काय आश्वासन द्या लोक? एक मी सांगेन की या दोन्ही जिल्ह्यामध्ये कायद्याचा भय राहिलेला नाही. याचं कारण जे आरोपी असतात त्यांना सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा कसा आहे हे वर्तमानपत्रांनी दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे आरोपी मोकाट सोडतायत. रोजगाराचा प्रश्न कोकणामध्ये बिकट असू शकत नाही, पण दुर्दैवाने या राज्याला निरुद्योगी मंत्री लाभलेले आहेत. त्यामुळे मागच्या 10 वर्षामध्ये जे कारखाने आले होते, मग तो भारतीय शिपयार्ड असेल, टाटा मेटॅलिक असेल, अनेक असे उद्योग जे आहेत ते मागच्या 5 वर्षामध्ये कारखाने बंद पडले. त्या कारखान्याची जमीन हडप केली गेली पण कारखाने चालू झाले नाही. महिला सुरक्षित नाही आहेत आणि तरुणांना रोजगार नाही आहे. तरुणांच्यासाठी काय अजेंडा असेल, काय वाटतं आपल्याला? महिलांच्या बाबतीत असं झालेलं आहे की महिला सुरक्षित नाही आहेत. ही घटना नुकतीच रत्नागिरीत घडली आणि त्या प्रश्नावर आम्हीच फार इथे मोठं आंदोलन करून मोर्चा काढला. आणि यात दुःखदायक असं म्हणावं असं वाटतं की जी आमची राजकीय नेते मंडळी आहेत, मान्यवर आहेत, त्यांच्याच आशीर्वादाने काही लोक ह्यात गुंतलेले आहेत. हे फार दुःखदायक आणि रत्नागिरीला शरमेची गोष्ट आहे. दुसऱ्याला उद्योगाच्या बाबतीत मी असं म्हणू इच्छितो की खरं तर आम्हाला उद्योग मंत्री लाभलेले आहेत,
आणि त्यामुळे इथे उद्योग अधिक वाढवायला पाहिजे होते, परंतु गेल्या काही वर्षात इथे एखादा प्लॉटही उद्योगाला मिळालेला नाही आहे. आणि दुसरा फार महत्त्वाचा भाग असा आहे की आमचे जे रिसोर्सेस आहेत अवेलेबल, की जे त्यालासाठी R&D दिलं, रिसर्च दिला, तर या फिशरीज आहेत, मँगो आहे, आज कोट्यावधीची आमची बोंड टाकून दिली जातात. तर ह्यांना जर जोडून उद्योग दिले आणि रिसर्च दिला तर आमचे डॉक्टरेट आणि मोठे मोठे शिकलेली मुलं सुद्धा यांना इथे उद्योग मिळेल, इथे नोकऱ्या मिळतील. आणि जो उपलब्ध आहे पर्यटनाच्या दृष्टीतून सुद्धा अधिक त्याला जोड दिली तर फार मोठा तिथे रोजगार मिळेल. आणि ही संधी देण्यासाठी ते विजन असणं हा फार महत्त्वाचा भाग आहे. आप ते विजन नक्की देईल असं मला वाटतं. कार्यक्रमात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत, त्यांची उत्तरं सत्ताधारी आपल्याला देत आहेत, आश्वासनं मिळत आहेत. एक ब्रेक घेतोय. इलेक्शन एक्सप्रेसमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण आता रत्नागिरीमध्ये आहोत. या लोकसभा मतदारसंघामधल्या अडचणींच्या बद्दल अनेक आक्षेप उपस्थित केले गेले होते. उद्योगमंत्री नारायण राणे कोकणातले आहेत, परंतु राज्यात रत्नागिरी जिल्ह्याचा हा खालून 4था क्रमांक आहे. ही कोणती परिस्थिती? गेले नवीन उद्योग आणायचा हा विषय सोडाच, परंतु असलेला उद्योग भारती शिपयार्ड, JK फाईल, त्याचबरोबर निवळी आणि करबुडे पंचतारांकित MIDC ह्याचं पाणी जिंदालला का दिलं गेलं, ह्याचं उत्तर त्यांनी द्यावं. या कामगारांच्या बाबतीमध्ये राजकारण होतंय का, हा एक सर्वसामान्यांना प्रश्न आहे. साहेब, या सगळ्या आक्षेपांचं उत्तर आधी आपल्याकडून अपेक्षित आहे. मी तुम्हाला पहिल्यांदा अत्यंत नम्रपणाने सांगतो की भारती शिपयार्डचा जो प्रश्न आहे, या प्रश्नात तिथलं स्थानिक राजकारण देखील मोठ्या प्रमाणावर इन्व्हॉल्व्ह झालेलं आहे आणि म्हणून तो प्रश्न जास्त चिघळलेला आहे. मी दुसरी गोष्ट एक सांगू इच्छितो की माने आता म्हणाले की शासनाने काहीतरी करायला पाहिजे होतं. कामगार मंत्र्यांच्या स्तरावर वारंवार बैठका झालेल्या आहेत. या बैठकीला मी देखील तिथे उपस्थित राहून मंत्र्यांना विनंती केलेली होती की कंपनीला जास्तीत जास्त मदत करावी, कारण आमच्या भागातले कामगार या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे शासनाने हस्तक्षेप केला नाही किंवा शासनाने मदत केली नाही हे म्हणणं ही चुकीची माहिती आहे. शासन आपल्या परीने पूर्ण सहकार्य करत आहे कंपनीला, जेणेकरून कामगारांना न्याय मिळू शकेल अशी शासनाची भूमिका आजपर्यंत राहिलेली आहे. आज अनेक ठिकाणी असा ज्या उद्योग अडचणीत होतो त्याला बेल आउट पॅकेज देण्याची तरतूद आहे. आज आम्ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी गारपीट झाली तर नुकसान भरपाई देतो. 70,000 कोटी रुपयाचं कर्ज 2009च्या निवडणुकीत देशातल्या शेतकऱ्याचं माफ केलं. माझा सवाल आहे की काँग्रेसच्या सरकारने किंवा महाराष्ट्रातल्या सरकारने या कंपनीला बेल आउट पॅकेज दिलं असतं तर हा आशियातला कारखाना परत डेव्हलप झाला असता, सुरू झाला असता. असं व्हावं का, यावर आपण उत्तर घेऊयात. पण पुढचा एक प्रश्न आहे, त्या प्रश्नाला आपण आता पुन्हा सुरुवात करूयात. मी एक कॉलेजचा सामान्य विद्यार्थी आहे. इथं शासकीय फार्मसी कॉलेज आहे, त्याची अवस्था PW मार्फत त्याचं बांधकाम चालू आहे. तर ते बांधकाम 30 जून 2013 मध्ये कंप्लीट होणार होतं. अजूनही ते बांधकाम 3 वर्ष चालते. मी त्या कॉन्ट्रॅक्टदाराची चौकशी केली, पण मला या तिन्ही उमेदवारांना विचारा की त्यांच्यासाठी तुम्ही आता काय करणार. हे जर शिक्षणासाठी आणि ते जर बांधकाम जर पूर्ण नाही झालं तर आम्ही शिकून काहीही फायदा होणार नाही, कारण की PCI अप्रूव्ह नाही झालेलं नाही. ते का प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून एकही काम या ठिकाणी जिल्ह्यामध्ये मंजूर झालेलं नाही. जे या ठिकाणी सुरेश प्रभू खासदार असताना आपलं सरकार असताना मोठ्या प्रमाणामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडकचा कार्यक्रम झाला, तो 3.5 वर्षामध्ये का झाला नाही हा माझा थेट प्रश्न आहे. त्याचबरोबर राज्य शासन आणि केंद्र सरकार हे काँग्रेसचं आहे आणि मग त्या ठिकाणी 75% केंद्राचा निधी आणि 25% म्हणजे ग्रामीण भागातल्या रस्त्यांबद्दलचा आपला प्रश्न. किरसाहेब, आपल्यापासून सुरुवात करूयात. शिक्षणाचा प्रश्न, रस्ते ग्रामीण भागामधले, मेडिकल कॉलेज का नाही झालं? 2 वर्षापूर्वीपर्यंत निधी आलेला नव्हता, पण यावर्षी मात्र पंतप्रधान निधी हा आलेला आहे. मी त्यांना माहिती देतो, त्यांना पाहिजे असेल तर या कार्यक्रमानंतर मी त्यांना ही अधिकृत माहिती देतो की किती निधी आलेला आहे आणि खर्च झालेला आहे, तो मी देतो. 52 कोटी रुपये आलेले आहेत. आम्ही तुम्हाला माहिती पूर्ण देतो त्याची. आणि जो काय यांचा पॉलिटेक्निकचा प्रश्न आहे, ते म्हणतात ते खरंच कल्पना नाही की बांधकाम वगैरे नेमकं का थांबलेलं आहे, पण तसं असेल तर त्यात आम्ही निश्चित पर्सनली आम्ही लक्ष घालू त्या विषयात देखील. फक्त मला या ठिकाणी एक गोष्ट सांगायची आहे की हे खूपसं असं नकारात्मक ठरवून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोललं जात आहे, पण ज्या सकारात्मक बाजू आहेत त्या तरी मोठेपणाने मान्य करायला काहीच हरकत नाही. इतक्या तुम्ही जर 2 मिनिटं शांत बसणार असाल, 2 मिनिटं, तर मी निश्चितपणाने माझी सांगायची तयारी आहे की या देशातल्या नागरिकाला मोठ्या आवाजात बोलण्यासाठी जो RTI हवा होता तो काँग्रेसच्याच माध्यमातून मिळालेला आहे. राईट ऑफ एज्युकेशन काँग्रेसनेच दिलेला आहे, अन्न सुरक्षा कायदा काँग्रेसनेच दिलेला आहे. याच्यासाठी टाळ्या वाजवत आहे, धन्यवाद, कारण ते गरजेचं आहे. ज्या महिलांसाठी बँक ही फक्त काँग्रेसने केलेली आहे. मग हे जर कार्यक्रम कुणासाठी केलेले आहेत ते तरी यांनी सांगावं.
पुढचं उत्तर आपण घेऊयात. शिवसेनेचे उमेदवार या ठिकाणी आहेत. राऊत साहेब, ग्रामीण भागामधले रस्ते आणि मेडिकल कॉलेज अजून आलेले नाहीत, काय आपली भूमिका, काय प्रथमच मेडिकल कॉलेजांचा प्रश्न मी मागच्या वेळेला पण ऐकलाय आणि नक्की तुम्हाला शब्द देतो, खासदार म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्या 1 महिन्यामध्ये त्याच्या कामाची सुरुवात हा विनायक राऊत केल्याशिवाय राहणार नाही. पण त्याचबरोबर दुसरा जो प्रश्न आहे पंतप्रधान ग्राम सडक योजना, आदरणीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या वेळची पंतप्रधान ग्राम सडक योजना आता ती राहिलेली नाही आहे. आता फक्त ठेकेदारांसाठी ही ग्राम सडक योजना आणली जाते. 52 कोटी आणलात, म्हणजे भीक घातल्यासारखे घातलंय कोकणातल्या लोकांना. अतिवृष्टी झाली कोकणामध्ये, पैसा मिळाला विदर्भामध्ये 450 कोटी दिले आणि इथले 52 कोटी दिले. आज ग्रामीण भागातल्या रस्त्याची अवस्था काय आहे? जवळजवळ 350 मार्गावरच्या एसट्या केवळ बंद झालेल्या आहेत. एसटीचे मार्ग बंद झालेले आहेत. कशामुळे? तर रस्त्याची दुरावस्था. त्यामुळे सर्व ह्या जिल्ह्यातल्या रस्त्याची जी दयनीय अवस्था आहे हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही आहे. अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या वेळची पंतप्रधान ग्राम सडक योजना पुनश्च लागू त्या पद्धतीने करण्याची गरज आहे. नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार ते नक्की करेल अशी मला खात्री आहे. अभिजित एकशेट्टे, मी आपल्याकडे येतो. ग्रामीण भागामधले रस्ते आणि एकूण सगळ्या पायाभूत सुविधा तिथल्या दयनीय परिस्थिती आहे, आपलं काय मत आहे आणि काय आश्वासन आहे लोकांना? आत्ताच आपण मेडिकल कॉलेज एक नाही आहे असं म्हटलं आणि ह्यांनी म्हणाले की 1 महिन्यात देतो. हे जर असं असेल तर मग 1 महिन्यात बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. मला हे दोन्ही लोक म्हणजे एका बाजू वाटू शकतात, म्हणजे दोन्ही एका नाण्याच्या 2 बाजू वाटतात. मला मूलभूत असं माझं म्हणणं आहे की कोकणातला जो विकास आहे, शिक्षणाचा असेल, आरोग्याचा असेल, उद्योगाचा असेल, स्त्रियांच्या सबलीकरणाचा असेल, याची ब्ल्यूप्रिंट काय तयार करण्याचं प्लॅन समोर आहे की नाही. आणि ती मुळात मूलभूत विचार तो केला पाहिजे की मला नक्की काय करायचं आहे. आम्ही हे आणू ते आणू ह्या म्हणायला अर्थ नसतो. आणि तुम्ही कोण आणणार? मुळात हा जनतेचा पैसा असतो. आम्ही हे आणलं ते आणलं काय चाललंय? नक्की 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 किरसावे आक्षेपाला उत्तर आणि आपण ब्रेकला जाऊया. आपण केला पाहिजे आणि त्याप्रमाणे नियोजन माझं नक्की तुमच्या आक्षेपाला उत्तर आणि आपल्याला ब्रेकला जायचं. आपचे उमेदवार त्यांना वेळ मिळत नाही. प्रत्यक्षात रत्नागिरीत खरं काय चाललंय त्याची त्यांचे एक समोर ब्लूप्रिंट वेगळा आहे. मी तुम्हाला सांगतो इथे महिलांसाठी एक रुग्णालय रत्नागिरीत मान्य झालेलं आहे, त्याचं काम सुरू होत आहे. इथे नाही इथे काम मान्यता मिळालेली आहे त्याला. इथे डी फार्मसी सुरू झालेली आहे. इथे नर्सिंग कॉलेज शासनाचं सुरू झालेलं आहे. हे जे सगळं सुरू झालेलं आहे हे महाराष्ट्र शासनानेच केलेलं आहे. या कार्यक्रमामध्ये आक्षेप आणि त्याला उत्तर, त्याला आक्षेप असा जिवंत कार्यक्रम या ठिकाणी होतोय. या निमित्तानं एक गोष्ट मात्र होते, ती म्हणजे जनतेचे प्रश्न हिरिरीने मांडले जात आहेत. इलेक्शन एक्सप्रेस मध्ये पुन्हा एकदा स्वागत. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामधला आपला हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये अनेक प्रश्न सर्वसामान्यांचे उपस्थित होत आहेत. आपण पुढचे काही प्रश्न घेऊयात. थेट आणि छोटा प्रश्न आपला. मला कीर साहेबांना असं विचारायचं आहे की महाराष्ट्र यांच्या केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी CRZ ची मर्यादा जी पहिली 50 मीटरची होती ती 500 मीटरवरती नेऊन ठेवली. त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रातली पश्चिम किनारपट्टी जी आहे ही बाधित झालेली आहे. सर्वसामान्य तिथले मच्छीमार आहेत किंवा रहिवासी आहेत ते बाधित झालेले आहेत. गुजरातमध्ये जर ते रिलॅक्सेशन होऊ शकतं, कर्नाटकमध्ये होऊ शकतं, केरळमध्ये होऊ शकतं, गोव्यात होऊ शकतं, तर महाराष्ट्रामध्ये का नाही? बोला. 91 साली जो CRZ ऍप्लिकेबल झालेला आहे तेव्हा 200 मीटर्स ही त्याची मर्यादा आहे. CRZ1, CRZ2 आणि CRZ3, त्यामुळे संकल्पना तीच आहे. अजून त्यात काय वेगळा बदल झालेला असं मला तरी काय माहीत नाहीये त्याविषयी. छोटा आक्षेप. मला हा शिवसेनेला प्रश्न विचारायचा आहे. संसदेमध्ये जागतिक चर्चा होते. मला असं म्हणायचं आहे संसदेमध्ये आम्हाला हिंदी बोलणारा, इंग्रजी बोलणारा उमेदवार हवा आहे. त्यावर शिवसेनेचं मत काय? कारण इथे इंटरनॅशनल गोष्टी चर्चा केल्या जातात, तेव्हा संसदेमध्ये कसं बोलणार? इंग्रजीची गुलामगिरी करायला आम्हाला हिंदुस्तानी लोकांना गरज नहीं है. मैं मेरे संसद के कार्यकाल में मेरे मतदार संघ के क्षेत्र के लोगों की जो समस्या है उनकी समस्या की जानकारी जिस भाषा में मुझे होनी चाहिए वो भाषा में मैं उधर वहाँ काम करने के लिए तैयार हूँ. या मातीतले प्रश्न नीट समजावून घेऊन अतिशय प्रभावीपणे ते लोकसभेत मांडणं आणि त्या प्रश्नांच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघातल्या लोकांना न्याय मिळवणं, त्याला माझा उमेदवार पात्र आहे याच्याबद्दल माझी खात्री आहे. अनेक प्रश्न या चर्चेमध्ये अनुत्तरित राहिलेले आहेत. मग तो आंबा बागायतदारांचा प्रश्न असो, इथले
मूलभूत सोयीसुविधांबद्दलचे प्रश्न असो, मच्छीमारांबद्दलचे अनेक प्रश्न असो, इथल्या पर्यटनाच्या निधीबद्दलचा प्रश्न असो, काय नेमकी आपली भूमिका असेल, का आपल्या उमेदवाराला लोकांनी निवडून द्यावं, या प्रश्नांवर आपला काय नेमका थोडक्यात अगदी आपण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की कोकणातलेच प्रश्न घेऊन आम्ही गेली 5 वर्ष काम करतो आणि हे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. खूपसे प्रश्न आमच्या माध्यमातून सोडवलेले आहेत, पण जे अनुत्तरित म्हणून प्रश्न आहेत त्याच्यासाठी देखील आम्ही सातत्याने पाठपुरावा करणार आहोत आणि लोकांना जास्तीत जास्त न्याय मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. साहेब, आपण आपली काय नेमकी भूमिका असेल? कोकणातल्या आंबा काजू बागायतदारांना दिलासा मिळावा म्हणून ते आंबा काजू बोर्ड स्थापन करावी मागणी आम्ही 2006 पासून करतोय. आंबा काजू बोर्ड स्थापन झालंय, पण ह्या देशामध्ये एनडीएचं राज्य आल्यानंतर आंबा काजू बोर्डाला किमान 1000 कोटीची तरतूद करून देऊन या ठिकाणी फळप्रक्रियावर उद्योग चालू करणं यासाठी मी प्राधान्य देणार आहे. आणि त्याचबरोबर महत्त्वाचा प्रश्न असा आहे की विजेचे चटके जे बसत आहेत कोकणी लोकांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला विजेचे चटके बसत आहेत बिलाच्या रूपातून. डिसेंबरमध्ये विजेचं बिल दर वाढवला, जानेवारीमध्ये कमी केला, पुन्हा फेब्रुवारीमध्ये विजेचा दरवाढ केलेली आहे आणि लोकांच्या नाकीनं आणलेलं आहे आणि इतरांनी वीज चोरी करायची, त्याची भरपाई कोकणवासियांनी करायची. काँग्रेस शासनाने केलेली ही भरमसाठ वीज दरवाढ ही कमी करणं हा आमचा पहिला उद्देश असेल आणि त्या लोकांना दिलासा देणं. अभिजित एकशेट्टे, आपली नेमकी काय आश्वासन असतील? अनेक प्रश्न इथं आहेत, मूलभूत प्रश्न कोकणचे, स्थानिक लोकांचे. तुमचं आश्वासन काय असेल लोकांना थोडक्यात? माझा पहिला गोष्ट असेल की पहिला हा मुंबई गोवा महामार्ग पहिला चौपदरी करू. नंबर 2